अर्जुन दिवसभर तो नशेत बुडालेला असायचा. त्याच्या आईवडिलांना कळत नव्हते काय करावे. तो कोणाचंच ऐकायचा नाही, कारण त्याला नाही दिलं तर हायपर होऊन गोष्टी तोडणार आणि स्वतःला इजा करून घेणार. त्यामुळे ते त्याला थांबवायचे नाही, कारण मागे 3 वेळा त्याने सगळं तोडफोड करून स्वतःला इजा करून घेतली होती. डॉक्टर पण सांगत होते की सगळं खूप धोकादायक आहे त्याच्यासाठी, पण तो कोणाचाच ऐकत नव्हता. तो म्हणजे अर्जुन देशमुख. 6 फूट उंच, निमगोरा, गहरे डोळे. तो स्पोर्टमध्ये होता म्हणून जिमने आणि व्यायाम करून कमावलेली बॉडी, रुबाबदार आणि राजबिंडा, मनमिळावू स्वभाव, सतत हसतमुख असणारा. दीपक आणि अनुराधा देशमुख यांचा एकुलता एक मुलगा. दीपक यांचा मोठा बिझनेस होता. अनुराधा पण त्यांना मदत करायच्या. अर्जुन झाला आणि त्यांनी सगळा वेळ त्याला दिला. तो मोठा झाला तसं त्या दीपक बरोबर परत जाऊ लागल्या होत्या. अर्जुनने त्याच्या वडिलांसाठी MBA केलं होतं. अर्जुनला क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट होता. लहानपणापासून त्याला ते आवडत होतं, त्यामुळे त्याने अनेक स्पर्धेत भाग घेत त्या सगळ्या स्पर्धा जिंकल्या होत्या. शाळेत, कॉलेजमध्ये तो खेळात अव्वल होता. त्याने दीपक यांच्याकडे म्हणजे त्याच्या बाबाकडे पुढे खेळायची परवानगी मागितली, पण त्यांनी त्याच्यासमोर अट ठेवली की त्याने आधी MBA करावं आणि मग त्याला जे करावं वाटतंय ते करावं. त्यानेही मान्य करत आधी MBA केलं. इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट खेळायची तो स्वप्न पाहत होता. त्याने अकॅडमी जॉईन केली आणि कसून सराव करू लागला. छोट्या स्पर्धेपासून सुरुवात करत तो नॅशनल लेवलपर्यंत गेला. नॅशनल लेवलला खेळून त्याने त्याच्या टीमला जिंकून देत तो प्रकार झोतात आला, कारण 2 वर्षात तो नॅशनलसाठी सिलेक्ट होऊन यशस्वी झाला होता. त्याच पोझिशन पाहून त्याचं इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन झालं आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. अर्जुनचे आईबाबा पण त्याच्यासाठी खुश होते, कारण त्याने नुसतं स्वप्न पाहिलं नव्हतं तर ते सत्यात देखील उतरवलं होतं. त्यांना अर्जुनचा अभिमान होता. इंटरनॅशनल स्पर्धेसाठी अर्जुनची आई त्याच्यासोबत जाणार होती. आईबाबाचा आशीर्वाद घेऊन तो आईसोबत इंटरनॅशनल मॅचसाठी अमेरिकेला निघाला. बाकी टीम पण त्याच्यासोबत होती, त्यातच त्याचा एक मित्र आणि त्याच्या टीमचा एक प्लेयर अंकुश. सगळे तिथेच पोचले. सामान वगैरे ठेवून थोडं रिलॅक्ससाठी ते सर्व टीम मेंबर मिळून बाहेर फिरायला गेले. छान फिरून वगैरे ते परत आले. रात्री जेवण वगैरे करून सगळे आपापल्या खोलीत गेले. अंकुशने रात्री अर्जुनला बोलवून घेतलं. आणखी 2-3 मित्र आणि दोघे असं गप्पा मारत बसले होते. दुसऱ्या दिवशी त्यांची फिजिकल टेस्ट वगैरे होती, ज्या त्यांचे रिपोर्ट निघून परवा त्यांची मॅच होती. सगळे चिप्स वगैरे खात गप्पा मारत होते. अर्जुनला चिप्स आवडायचे नाही म्हणून त्याच्यासाठी फक्त अंकुशने कुरकुरे मागवले होते, जे हेल्दी होते. थोड्या वेळ गप्पा मारून सर्व झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सर्व टीम मेंबर टेस्टसाठी जमले. सगळ्यांचा आधी DNA टेस्ट आणि मग बाकी टेस्ट होणार होत्या. सगळ्यांच्या टेस्ट झाल्या. संध्याकाळी रिपोर्ट येऊन टीम फायनल होणार होती. संध्याकाळी सगळे जमले होते. टीमचे हेड आले. सगळे शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव होते, त्यामुळे सगळे गोंधळले होते. शेवटी त्यांनी बोलायला सुरुवात केली. हेड म्हणाले, मला अपेक्षित नव्हतं असं काही होईल, पण झालं आहे. आता यावर बोलून उपयोग नाही. सगळे म्हणाले, म्हणजे? हेड म्हणाले, सांगतो. सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, एका जणांचे सोडून. सगळे म्हणाले, कोणाचे? हेड म्हणाले, अनपेक्षित नाव आहे हे. असं कसं झालं मला कळत नाही आहे, पण झालं आहे. सगळे म्हणाले, कोण आहे सर ते सांगा ना. हेड म्हणाले, अर्जुन देशमुख. सगळे शॉक होऊन कधी अर्जुन तर कधी त्यांच्या हेडला पाहत होते. कोणालाच अपेक्षित नव्हतं असं नाव होते ते. आपलं ऐकून अर्जुन शॉक होऊन उभं राहिला होता. अर्जुन म्हणाला, सर माझं नाव कसं काय? मी काय केलं? हेड म्हणाले, तुला माहीत आहे ना, मॅचच्या अगोदर खेळणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला नशा करणं अलाउड नाही आहे. अर्जुन म्हणाला, ऑफकोर्स सर, माहीत आहे मला. हेड म्हणाले, मग तू ड्रग्ज का घेतले अर्जुन? अर्जुन म्हणाला, व्हॉट? असं म्हणत तो 2-3 पावलं मागे गेला. मी असं नाही केलं सर. हेड म्हणाले, पण हे खरं आहे अर्जुन. अर्जुन म्हणाला, मी असं काही नाही केलं. ट्रस्ट मी सर. मी माझ्या आईची शपथ खाऊन सांगतो, मी आजपर्यंत ड्रगला हात पण लावला नाही आहे. तुम्हाला माहीत आहे ना सर? हेड म्हणाले, हो अर्जुन, मला माहीत आहे सगळं, पण तुझे रिपोर्ट सांगत आहेत तुझ्या बॉडीमध्ये ड्रग्सचे ट्रेसेस आहेत, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. तू टीममधून बाहेर आहेस. आता टीमचा कॅप्टन अंकुश आहे. अर्जुन हे सगळं ऐकून खाली कोसळला. हेडने सगळ्यांना इंट्रोडक्शन दिले. सगळे बोलून निघून गेले. अर्जुन आणि त्याचे हेड तिथेच होते. त्याच्या आईला जसं सगळं कळालं त्या धावत त्याच्याकडे आल्या. आई म्हणाली, अर्जुन काय झालं हे सगळं? पण तो शांत झाला होता. तो एक शब्द पण बोलत नव्हता. त्याची आई त्याला प्रश्न विचारत होती, पण तो काहीच बोलत नव्हता. हेड म्हणाले, अर्जुन कसं काय झालं हे सगळं? काल काय खाल्लं तू? अर्जुन म्हणाला, आम्ही बाहेर फिरलो आणि बाहेर जेवलं. मग इथे रूममध्ये मी अंकुश आणि 2-3 जण बसून गप्पा मारत होतो, तेव्हा खात बोलत होतो. हेड म्हणाले, काय खाल्लं?
अर्जुन म्हणाला, ते चिप्स खात होतं. मला नाही आवडत म्हणून मी कुरकुरे खात होतो. हेड म्हणाले, ती प्लेट कुठे आहे? अर्जुन म्हणाला, माझ्याच रूममध्ये, चला दाखवतो. आतापर्यंत सगळ्यांना कळलं होतं की अर्जुनने ड्रग्ज घेतले आहेत. सगळे त्यांच्याकडे संशय नजरेने पाहत होते. ते तिघं त्याच्या रूममध्ये आले. त्याच्या हेडने त्यांच्या सिस्टरला बोलवून ती प्लेट चेक करायला दिली, पण तरी रिझल्ट यायला वेळ लागणार होता. तो ती मॅच खेळू शकणार नव्हता. अर्जुन रूममध्ये एकटा बसून होता. त्याच्या आईला वाईट वाटत होतं. त्याचं स्वप्न होतं ते, पण कोणाच्या तरी चुकीमुळे त्याचं स्वप्न संपलं होतं. तो पूर्ण दिवस काही न खाता पिता तसाच बसून होता. त्याच्या हेडला वाईट वाटत होतं, पण ते काहीच करू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी मॅच होती. सगळे खेळायला उतरले. अर्जुन आपल्या रूममध्ये एकटा बसून होता. त्याच्या आईला पण त्याने यायला नकार दिला होता. जे व्हायचं ते झालंच. त्यांची टीम ती मॅच हरली. अर्जुन इथे रूममध्ये सगळं तोडफोड करून बसला होता. त्याचं स्वप्न, त्याचं जगण्याचं कारण कोणी हिरावून घेतलं होतं. सगळे उदास होते, पण सगळ्यांना निरोप आला की हेडने बोलावलं आहे. तसं सगळे तिथे जमले. हेडने अर्जुनच्या आईला त्याला घेऊन बोलावलं, पण तो दरवाजा उघडत नव्हता. शेवटी त्यांनी जबरदस्ती केली, तसं त्याने दरवाजा उघडला. त्याची हालत पाहून त्याच्या आईला धक्का बसला. केस विस्कटलेले, लाल डोळे, हातातून रक्त येत होतं, कपडे अस्ताव्यस्त. त्यांनी लगेच त्याला जवळ घेऊन कवटाळलं. तसा तो त्यांना बिलगून जोरात रडत होता. हेड पण त्याच्या जवळ आले. त्यांनी मेडिकल टीमला बोलवून त्याच्या हातावर पट्टी केली. सगळे शांत बसले होते, कारण सगळ्यांना त्याची हालत पाहून वाईट वाटत होतं. हेड म्हणाले, जसं तुम्हाला माहीत आहे, अर्जुनने ड्रग्ज घेतले. तर मी चेक केलं, त्याने कुरकुरे खाल्ले होते. त्या प्लेटमध्ये ड्रग्ज होते. अर्जुन असं करणार नाही याची मला 100 नाही 1000% खात्री आहे. त्यामुळे ज्याने हे केलं आहे त्याने लगेच सांगावं, नाही तर मला प्रूफ द्यावं लागेल, कारण इथे प्रत्येक ठिकाणी CCTV आहेत. सगळे तरी शांत होते. हेड म्हणाले, ठीक आहे, मी सिद्ध करतो. असं म्हणत त्यांनी तिथून एक CD घेतली आणि तिथे असलेल्या TV मध्ये टाकून चालू केले. तर सगळ्यांना एक परिचित आवाज आला. अर्जुनने मान वर करून पाहिलं आणि शॉक लागल्यासारखं उभा राहिला आणि मान वळवून बाजूला पाहिलं. अंकुश मान खाली घालून उभा होता. तो आवाज अंकुशचा होता. तो त्याच्या एका मित्रासोबत बोलत होता. अंकुश म्हणाला, मीच अर्जुनच्या खाण्यात ड्रग्ज टाकले होते. सगळे त्यालाच डोक्यावर घेऊन बसतात. एवढं काय आहे त्यात? मी पण चांगलं खेळतो, पण सरांना फक्त त्या अर्जुनचंच कौतुक, नेहमी तोच पुढे. असं का? म्हणून मी हे सगळं केलं. आता बघ कॅप्टन मी झालो, आपणच जिंकू. सगळे अंकुशकडे पाहायला लागले. तो शर्मेने मान खाली करून उभा होता. हेडने आणखीन एक व्हिडिओ प्ले केला, ज्यात अंकुश त्या प्लेटमध्ये ड्रग्ज टाकत होता. अर्जुन अंकुशकडे एकटक पाहत होता. हेड म्हणाले, अंकुश, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स तुला कळाला असेल असं मला वाटतं. तुला वाटत होतं की सगळे अर्जुनला पुढे करतात. मला त्याचंच कौतुक. हे सगळं का होतं अंकुश माहीत आहे? कारण तो उत्तम तर खेळायचाच, पण तो माणूस म्हणून पण चांगला होता. त्याच्यामध्ये तो जुनून होता, जो तुम्हा कोणामध्ये नव्हता. त्याच्यात ती ताकद होती. मी त्याची मेहनत, त्याचा जुनून, त्या खेळासाठी त्याचं प्रेम सगळं पाहिलं आहे. दिवस असेच, रात्र असेल, त्याने कधी वेळ नाही पाहिला. तो नेहमी प्रॅक्टिस करत असायचा. त्याने किती मेहनत केली होती इथपर्यंत यायला ती मला माहीत आहे. तो असं करून फक्त त्याचा विश्वास नाही तोडला, त्याला मनातून तोडून टाकले. तो त्याचं स्वप्न, त्याच्या जगण्याचं कारण होतं ते तो हिरावून घेत. अंकुश म्हणाला, मला माफ करा सर, माझं चुकलं. नेहमी त्याचं नाव पुढे असायचं म्हणून मी जळत होतो. त्यामुळे माझ्याकडून असं झालं. अर्जुनकडे जात, मला माफ कर अर्जुन. अर्जुनने एकदा त्याला पाहिलं आणि त्याच्या जोडलेल्या हाताला पाहिलं. नजर वळून हेडकडे पाहिलं तर ते त्यालाच पाहत होते, परंतु अंकुशकडे पाहत त्याने जोरात त्याच्या कानाखाली मारले. तसं त्याच्या आईने त्याला मागे खेचलं. अर्जुन म्हणाला, सोड मला आई, याचा जीव घेईल मी, सोडणार नाही याला मी. असं म्हणत तो त्याच्या आईला धक्का देत होता आणि सुटायचा प्रयत्न करत होता. त्याच्या हेडने पण त्याला पकडले. हेड म्हणाले, शांत हो अर्जुन, शांत हो. तसं अर्जुन खाली गुडघ्यावर बसून रडत होता. सगळ्यांच्या डोळ्यात त्याची हालत पाहून पाणी आलं होतं. तो बस त्याच्या आईला पकडून रडत होता. हेडने सगळ्यांना जायला सांगितलं. उद्या ते तेथून निघणार होते. हेड आणि त्याच्या आईने मिळून अर्जुनला रूममध्ये नेलं. त्याला बसवलं.
पण तो एक शब्द पण बोलत नव्हता. तिकडे त्याच्या बाबांना पण सगळं कळलं होतं. ते पण काळजीत होते. हेडने अंकुशला दंड दिला आणि त्याला टीममधून काढून टाकलं. दुसऱ्या दिवशी सगळे परत आले. अर्जुन आणि त्याची आई घरी आले. त्याचे बाबा त्यांचीच वाट पाहत होते. ते घरी आले. त्याचे बाबा त्यांचीच वाट पाहत होते. ते आत आले तसं त्याच्या बाबांनी त्याला पाहिलं. रडून लाल झालेले डोळे, केस अस्ताव्यस्त, नेहमी हसतमुख असणारा चेहरा कोमेजला होता. त्याच्या बाबांनी त्याला मिठीत घेतलं, पण तो शांत होता. काही न बोलता त्याने त्यांना बाजूला केला आणि आपल्या खोलीत गेला. त्याचे आईबाबा हताशपणे त्याला जाताना पाहत होते. दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याला उठवायला गेली. त्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्या हादरून गेल्या. अर्जुन खाली बेडजवळ बसलेला होता. त्याच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्या आणि सिगरेट पडलेल्या होत्या. त्या लगेच आत आल्या. आई, अनुराधाताई म्हणाल्या, अर्जुन काय आहे हे? बाळा, कशाला करत आहे हे सगळं? अर्जुन म्हणाला, नशेत. आई, यामुळेच माझं आयुष्य बरबाद झालं. माझं स्वप्न संपलं ग. जगून काय करू मी आई? म्हणून आता मी हेच करणार. दारू, सिगरेट, ड्रग्स हेच आता माझं आयुष्य आहे. आई म्हणाली, नाही बाळा, असं नको बोलू. आपण पुन्हा प्रयत्न करू ना. तू पुन्हा खेळशील बाळा. अर्जुन म्हणाला, आई नाही, आता काही नाही होऊ शकत. मला पुन्हा नाही खेळायचं. संपलं आहे सगळं. हेच आता माझं जग आहे. असं म्हणत त्याने समोर असलेली बाटली तोंडाला लावत रिकामी केली. त्याच्या आईला कळत नव्हतं काय करावं. त्यांनी लगेच त्याच्या बाबाला फोन लावला. ते लगेच ऑफिसमधून आले. त्यांनी त्याच्या समोरून सगळं उचलायला लावून फेकून द्यायला सांगितलं. पुढच्या दिवशी ते पुन्हा त्याच्या खोलीत गेले तर परत सगळं तसंच होतं. त्यांनी परत फेकायला लावलं. पूर्ण एक आठवडा असंच गेला. पण अर्जुन पुन्हा त्या बाटल्या आणि सगळं आणायला लावायचा. तो त्याच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याच्या बाबांनी बोलून, मग चिडून, मग मारून सगळं करून बघितलं, पण काही फायदा झाला नाही. त्याला जर त्या गोष्टी नाही भेटल्या तर तो हिंसक होऊ लागला. गोष्टी तोडण्यापासून त्या कोणावर पण फेकून तो चालू करायचा. दोनदा त्याच्या घरातल्या नोकरला लागलं पण होतं. त्याच्या आईबाबांनी खूप डॉक्टर केले पण कोणाचाच फरक त्याला पडला नाही. दिवस दिवस तो त्या नशेत बुडालेला असायचा. असे 6 महिने गेले. अंकुश त्याला भेटायला आला होता. तो आत आला आणि आईबाबासमोर उभा राहिला. आई, अनुराधा ताई म्हणाल्या, काय हवे तुला आता? कशाला आला इथे? माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं तो. मन भरलं नाही का? अंकुश म्हणाला, मला माहीत आहे. माझ्या हातून चूक झाली आहे. माफ करा मला प्लीज. अर्जुन आहे का? त्याला भेटायला आलो होतो. आई म्हणाल्या. असं म्हणत त्या खोचक हसल्या. चूक दाखवते मी. अंकुशचा हात पकडून आई त्याला अर्जुनच्या खोलीजवळ घेऊन आल्या. त्यांनी दरवाजा उघडला आणि आत जाऊन लाईट लावली. तसं अर्जुनने कसे तरी डोळे उघडत समोर पाहिलं. अंकुश त्याची हालत पाहून धक्क्यात होता. वाढलेले केस, दाढी, आजूबाजूला दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिट. तो तसंच 2 पावले मागे गेला. अर्जुनने त्याला पाहिलं तसं त्याच्या डोळ्यात भीती भरली. अर्जुन म्हणाला, काय पाहिजे तुला? मी आई, असं म्हणत तो त्यांच्या मागे लपला. अंकुश पुढे आला तसं तो आणखीन त्यांच्या मागे गेला. तो थरथर कापत होता. अंकुश म्हणाला, मला माफ कर अर्जुन. तुझ्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. अर्जुन म्हणाला, नाही, माझ्याकडे काही नाही आहे. आई, याला जायला सांग ना. आता काय घ्यायला आला तो? माझ्या आईबाबाला घेणार तो. आई, नाही जायचं हा. असं म्हणत त्याने त्यांना घट्ट पकडलं. आई अनुराधाताई म्हणाल्या, नाही जाणार बाळा मी. तुझ्याजवळ आहे. अर्जुन म्हणाला अस्वस्थ होत. आई, याला जायला सांग. माझ्याकडे काही नाही आहे. याला सांग त्याला. अंकुशला सहन नाही झाला आणि तो पळतच खोली बाहेर गेला. आईने अर्जुनला कसं तरी झोपवलं आणि रूम बंद करून खाली आल्या. समोर अंकुश अर्जुनच्या बाबासमोर गुडघ्यावर बसला होता. अंकुश म्हणाला, मी माफ करण्याच्या लायकीचा नाही आहे. तरी माफ करा मला. माझ्यामुळे आज ही वेळ तुमच्यावर आली. बाबा, दीपक म्हणाले, जाऊ दे बेटा, मला कोणाला दोष नाही द्यायचा. जे आहे ते आहे. पण परत इथे येऊ नको प्लीज. अंकुश म्हणाला, जमलं तर माफ करा मला. येतो मी. असं म्हणत अंकुश निघून गेला आणि आई बाबा मूकपणे अश्रू गाळत होते. अर्जुनच्या आईबाबांना कळत नव्हतं की त्याला यातून बाहेर कसं काढावं. दिवस रात्र तो रूममध्ये अंधार करून नशेत बुडालेला असायचा.
त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की त्याचं लग्न करून द्या, पण अशा नशेत राहणाऱ्या मुलाला मुलगी कोण देणार? त्यांनी खूप मुली पाहिल्या. त्यांचे पैसे पाहून काही तयार पण झाल्या, पण जेव्हा अर्जुनला भेटल्या की त्या घाबरून पळून जायच्या, कारण त्याचं वागणं. सर्व मुली भेटायला आल्या की त्याच्या खोलीत जायच्या. अंधार पाहून लाईट लावायच्या आणि लाईट लागल्यामुळे अर्जुन चिडायचा आणि हाताला जे लागेल ते फेकून मारायचा. अर्जुनचे आईबाबा खूप परेशान होते. सगळे प्रयत्न करून पण तो दिवसेंदिवस आणखीन त्यात हरवत होता. अशातच त्यांना कोणीतरी एका मुलीचं स्थळ दाखवलं. मुलगी स्वभावाने चांगली होती, दिसायलाही निरागस आणि भोळी होती. त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचा ठरवला. अर्जुनचे आईबाबा मुलीला पाहायला गेले. तिची आई आणि एक भाऊ असेच ते राहायचे. तिच्या आईने त्यांचं स्वागत केलं. खाणंपिणं झालं तसं अर्जुनच्या आईबाबांनी अर्जुनबद्दल सगळं त्यांना सांगितलं. अनुराधा ताई म्हणाल्या, आमचा मुलगा असा झाला आहे, आम्हाला त्याचं लग्न हे शेवटचं किरण दिसत आहे त्याला ठीक करण्यासाठी. तिची आई म्हणाली, होतं व तुम्ही काळजी नका करू, मला हे लग्न मान्य आहे, आमचा होकार समजा तुम्ही. अनुराधा म्हणाल्या, मुलीला बोलवा, तिलाही हे सगळं माहीत असावं असं वाटतं मला. तिची आई म्हणाली, मी सांगेल तिला नंतर, तुम्ही काळजी करू नका, ते काही माझ्या शब्दाबाहेर नाही. अनुराधा म्हणाल्या, तुमचे आभार कसे मानू कळत नाही, तुम्ही काळजी करू नका, एका साडीवर तिला आम्हाला सोपवा, बाकी आम्हाला काही नको, लग्नाचा खर्च आम्ही करू. तिची आई म्हणाली, मी कर्ज काढणार आहे तिच्या लग्नासाठी, आम्ही करू ना. अनुराधा ताई म्हणाल्या, नाही, तुम्हाला असं काही करायची गरज नाही, आम्ही बघू सगळं. तिची आई म्हणाली, खूप उपकार झाले तुमचे. अनुराधा म्हणाल्या, त्यात काय एवढं, मुलीला बोलवता का, तिला भेटून आम्ही निघू. तिची आई म्हणाली, हो. नैतिक, तिला घेऊन ये. थोड्या वेळ तिचा भाऊ नैतिक तिला घेऊन खाली आला. गुलाबी साडी, केसांची वेणी घातलेली, चेहऱ्यावर काहीच मेकअप नाही, तरी पण ती सुंदर दिसत होती. अर्जुनची आई बाबांना ती आवडली होती. अर्जुनच्या आईने तिला काही प्रश्न विचारले आणि त्यांचा होकार सांगितला. अनुराधा म्हणाल्या, आमचा होकार आहे, तू सगळं नीट जाणून घे तुझ्या आईकडून. पुढच्या आठवड्यात लग्नाचा मुहूर्त काढला आहे, तो आमच्या मुलाला स्वीकारलं, खूप खूप आभार तुझे. असं म्हणत अर्जुनचे आईबाबा निघून गेले. ती कन्फ्यूज झाली होती की हे असं का बोलत होते. तिची आई म्हणाली, इथेच बसून राहणार का आता बाईसाहेब, जा काम बघा. ती निघून गेली तसा नैतिक त्याच्या आईला बोलायला लागला. नैतिक म्हणाला, आई, असं कसं करू शकते तू, तो मुलगा पूर्ण वाया गेला आहे, सगळे नशे करतो, अशा मुलासोबत तू ताईचं लग्न कसं ठरवत आहेस, तिचं आयुष्य बर्बाद होईल. तिची आई म्हणाली, तो घपरे, एवढं मोठं घर आहे, एवढे श्रीमंत आहेत ते, एवढी काय मोठी गोष्ट आहे ती, श्रीमंत लोकांचे असेच काम असतात, त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे, तो गप्प राहून जे होते ते होऊ दे. कधीही कार्टे इथून जाते असं झालंय मला, बरं झालं असं घर मिळालं, पडून राहील त्यांच्या घरात कुठे पण, मला काय करायचं आहे, माझी मुलगी नाही आहे ती, समजलं तुला, आणि तू जर तिला काही सांगितलं तर माझं मेलेलं तोंड बघशील. असं म्हणत त्या उठून गेल्या. नैतिक त्यांना जाताना पाहून हातात झाला होता. ती सायली पवार, गोरी, 5 फूट उंच, केस लांब कमरेपर्यंत, नाजूक आणि भोळी, साधी राहणारी, एकदम शांत मुलगी. डिग्री करून जॉब करत होती. घरातलं सगळं करून ती बाहेर कामाला जायची, पण तिच्या सावत्र आईला कधी दया येत नव्हती. नेहमी तिला तोडूनच बोलायच्या त्या, पण ती काही न बोलता शांत राहायची. प्रताप आणि मीरा यांची मुलगी खूप नवस करून झालेली, त्यामुळे लाडकी. प्रताप सरकारी ऑफिसमध्ये होते, मीरा गृहिणी होत्या. सगळं छान चालू होतं. सायली 5 वर्षाची होती. मीरा बाहेर सामान आणायला गेल्या होत्या, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रतापवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांचं खूप प्रेम होतं मीरावर, पण आता कसं होईल, काय होईल असा प्रश्न त्यांना पडला. सायली लहान होती म्हणून नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्थळ सुचवत सगळं जुळवून आणलं आणि त्यांचं दुसरं लग्न सुनीतासोबत झालं. सुनीताला सायली कधीच आवडली नाही, कारण ती लहानपणापासूनच सुंदर होती. प्रतापरावसमोर त्या तिच्यासोबत गोड वागायच्या आणि त्यांच्या मागे तिला मारायच्या. घरातले सगळे काम तिला करायला लावायच्या. ती बिचारी निरागस मुलगी काहीही तक्रार न करता सगळं करायची. 2 वर्षांनी सुनीता आणि प्रतापना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी नैतिक ठेवलं. सुनीता नैतिकचे लाड करायच्या, पण सायलीकडे मात्र पाहत नव्हती. नैतिक मात्र आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचा, तिच्याकडे जास्त राहायचा.
त्यामुळे सायलीचाही तो लाडका होता. जसं जसं सायली मोठी झाली तिला सगळं कळू लागलं. ती अजूनच शांत होत गेली. अशातच प्रतापला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. मग तर सुनीताला मोकळं रान मिळालं. सायलीला त्या आणखीन त्रास द्यायला लागल्या. नैतिकही मोठा झाला आणि शिकून कामाला लागला. सुनीताला सायलीचं लग्न करून देऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावावर करायची होती. त्यांनी स्थळं बघायला सुरुवात केली आणि त्यांना अर्जुनच्या स्थळाबद्दल माहिती पडलं. त्यांना बरंच झालं होतं. सुनीता आणि नैतिकचं बोलणं सायलीने ऐकलं होतं. तिला खूप वाईट वाटत होतं. ती आपल्या खोलीत जाऊन रडत होती. आपली नक्की काय चूक आहे जी आई असं वागते हा प्रश्न तिला नेहमी पडायचा आणि अनवृत्तीन राहायचा. पण बोलण्यावरून अर्जुनची आई तिला आवडली होती. पहिल्यांदा कोणीतरी तिच्यासोबत एवढं प्रेमाने बोललं होतं. तिने ठरवलं जे होईल त्याला समोर जायचं. लग्नाचा दिवस उजळला. अर्जुनची आई त्याला बोलत होती. त्याला तयार करणं कठीण होतं. आई म्हणाली, अर्जुन, जर तू आज माझं ऐकलं तर मी तू जे मागशील ते देईल. अर्जुन म्हणाला, खरंच तू मला आणखीन हे सगळं आणून देशील? आई म्हणाली, हो, चल उठ, बाहेर जायचं आहे आपल्याला. अर्जुन म्हणाला, मी नाही येणार, मला इथेच राहू दे अंधारात. आई म्हणाली, तू आता ऐकणार म्हणाला होतास ना? अर्जुन म्हणाला, ठीक आहे. त्याच्या आईने कसं तरी त्याला तयार केलं आणि घेऊन आल्या. पूर्ण 1 वर्षाने तो बाहेर पडत होता. त्यामुळे नाही जायचं बोलत होता, पण आईने त्याला लाडीगोडी लावत घेऊन आल्या होत्या. नवरीच्या वेशात सायली बसलेली होती. तिला धाकधूक वाटत होती. नैतिक तिच्या खोलीत आला तर ते विचारात बसले होते. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. नैतिक म्हणाला, ताई. सायली म्हणाली डोळे पुसत, बोल नैतिक. नैतिक म्हणाला, ताई, ताई तू निघून का नाही जात? आधी पण बोललो होतं, तो मुलगा कसा असेल माहीत नाही, ऐक माझं. सायली म्हणाली, नाही नैतिक, जे असेल त्याला समोर जायची तयारी आहे माझी. जे होईल ते होईल, देव पाहत आहे, तो बघेल काय ते. नैतिक म्हणाला, चल खाली, बोलवत आहे. तिला घेऊन तो खाली आला. समोर पाटावर बसलेला अर्जुन होता. वाढलेली दाढी आणि केस जबरदस्तीने त्याला बसवलेलं होतं. सायली त्याच्या बाजूला बसली. सगळे विधी झाले. लग्न संपन्न झालं. सुनीता एवढे गिफ्ट मिळाले त्यातच खुश होत्या. त्यांना सायलीसोबत ना बोलायची ना तिला काही सांगायची गरज वाटत होती. लगेच पाठवणी झाली आणि सायली अर्जुनच्या घरी आले. दारात आरती करायची म्हणून आईजे तिला थांबवलं. आपण अर्जुन गळ्यात टाकलेलं उपरण तिथंच टाकून तिथून आपल्या खोलीत गेला. त्याच्या आईबाबांनी हताश होत मान हलवली. सायलीला कळलं नाही काय झालं. आईने तिला घरात घेतल्याने आपल्याजवळ बसवलं. आई म्हणाली, सायली असं झालं आहे. झालं अर्जुन, खूप वाईट वाटत ग. आई वडील म्हणून आम्ही काही करू शकत नाही, तूच एक आशा आहे. सायली म्हणाली, आई तुम्ही काळजी नका करू, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करेल. बाबा म्हणाले, गुणी मुलगी आहे. सायली म्हणाली, पण काय झालं होतं ते असे का झाले आहेत? आई म्हणाले, तुला सांगितलं नाही का तुझ्या आईने? विसरले असतील, मी सांगते. असं म्हणत त्यांनी अर्जुनचा पूर्ण भूतकाळ सांगितला. असं झालं होतं, तो त्यातून निघाला नाही. तूच काही कर आता. आईला तिचा मुलगा परत देशील का ग? असं म्हणत त्या तिच्या हातावर डोकं ठेवून रडू लागल्या. तिच्या पण डोळ्यात त्या दोघांची हालत पाहून पाणी आलं. वरती अर्जुन दारू घेऊन झोपून गेला होता. आईबाबांना झोपून सायलीवर आले. हळूच त्याच्या रूमचा दरवाजा उघडत ते आत आले. रूममध्ये सगळा अंधार होता. तिने स्विच शोधत लाईट लावली तर गॅलरीजवळ अर्जुन खाली झोपी गेला होता. तिने पांघरून घेऊन त्याच्या अंगावर टाकलं. तसं झोपेत त्याने तिचा हात पकडला. ते दचकली, पण तिथेच बाजूला बसली. थकल्यामुळे तशीच झोपी गेली. सकाळी अर्जुनला जाग आली तर त्याच्या अंगावर पांघरून होतं. त्याने डोळे नीट उघडले तर त्याने कोणाचा तरी हात पकडला होता. त्याने नीट पाहिलं तर बाजूला सायली होती. त्याला कळलंच नाही हे काय आहे. त्याने लगेच तिचा हात झटकला आणि तिच्यापासून दूर झाला. त्याने हात झटकला तसं सायलीला जाग आली. अर्जुन म्हणाला, कोण आहे तू? माझ्या खोलीत काय करते? जा जा इथून जा. असं म्हणत त्याने बाजूची रिकामी बाटली तिच्या दिशेने फेकली. तिने कानावर हात ठेवला, पण काल आईचं आठवलं. एका आईला तिचा मुलगा देशील का? तसं तिने कानावरचे हात काढले आणि त्याच्याजवळ जाऊ लागले. तो मागे मागे सरकत होता. अर्जुन म्हणाला, जवळ नको येऊ. नाही नाही असं म्हणत तो कोपऱ्यात सरकू लागला. मी सायली आहे, तुमची मैत्रीण. कोण आहे मी?
अर्जुन म्हणाला, मैत्रीण? सायली म्हणाली, हो मैत्रीण. असं म्हणत त्याचा हात पकडला. जेव्हा जिवलग मित्राने विश्वासघात केला, तो व्यक्ती कसा कोणावर सहज विश्वास ठेवील? त्याने तिचा हात झटकून टाकला. अर्जुन म्हणाला, नाही, कोणी नसतं. सगळे स्वार्थी असतात. माझं कोणी नाही आहे. सगळे विश्वासघात करतात. कोणी नाही आहे माझं. दूर जा तू. जवळ नको येऊ. असं म्हणत तो आणखीन कोपऱ्यात सरकून गुडघ्यात मान टाकून बसला. सायलीला त्याची हालत पाहून वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच पुढे सरकली आणि त्याचा हात हातात घेतला. तसं त्याने हळूच डोळे वर करत तिला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर असलेले निरागस हसू त्याला दिसलं. तसं त्याने मान वर काढली. सायली म्हणाली, मी कुठेच नाही जाणार. इथेच आहे. नेहमी इथेच असेल तुमच्यासोबत. अर्जुन म्हणाला, नाही, तू जा इथून. नाही थांबणार तू. तू पण दूर जाशील. तू पण विश्वासघात करशील. असं म्हणत तो उठला आणि बाथरूममध्ये गेला. सायलीने त्याच्या मागे दरवाजा वाजवला, पण त्याने उघडला नाही. तसं ती खाली गेली. सगळं आवरून तिने स्वयंपाक केला आणि आईबाबांना जेवायला वाढून ती अर्जुनसाठी प्लेट घेऊन रूममध्ये गेली, तर तो दारू पीत बसला होता. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या हातातून बाटली घेऊन बाजूला ठेवली. अर्जुन म्हणाला, हे कोण आहे ग तू? माझी बाटली दे. असं म्हणत त्याने तिला धक्का देत बाटली घेतली. सायली म्हणाली, पुन्हा पुढे जात. नाथ, जेवताना मी खाऊ घालू का? अर्जुन म्हणाला, नाही, निघ इथून. मला एकट्याला राहायचं आहे. सायली म्हणाली, तुम्ही जेवा, मग मी जाते. चला मग बसा. अर्जुन म्हणाला, नाही, तुला जा म्हणलं ना. असं म्हणत त्याने पुन्हा तिला धक्का दिला. तशी ती बेडजवळ पडली आणि तिच्या कपाळाला बेडचा कोपरा लागला. सायली म्हणाली, अहो ऐका तर. अर्जुन ओरडत, जा इथून. असं म्हणत तिला उठवलं आणि रूम बाहेर काढून दरवाजा बंद केला. ती हताशपणे खाली गेली. त्याच्या ओरडण्यामुळे आई बाहेर आल्या होत्या. आई म्हणाली, अगं काय झालं? अर्जुन का ओरडला आणि तुला कपाळाला काय लागलं? सायली म्हणाली, काही नाही आई. आई म्हणाली, काही नाही कसं? तू बस, मी औषध लावते. सायली म्हणाली, हो. आईने तिला औषध लावलं. त्यांना अंदाज आला होता काय झालं असेल. त्या शांत राहिला. पुढे 7-8 दिवस ती रोज त्याला समजवायची, जेवण घेऊन जायची. पण तो चिडून तिच्यावर काही फेकायचा, तिला रूम बाहेर काढायचा. पण ती हार मानणार नव्हती. त्या अंधारातून ती त्याला काढणार होती. आज परत ती त्याच्यासाठी जेवण घेऊन गेली. तो दारू पीत बसला होता. ती आली तसं त्याने तिच्यावर बाजूची बाटली फेकली, जी भिंतीला लागली. पण फुटून तिची काच सायलीच्या हाताला लागली. पण तिने चेहऱ्यावर काही येऊ न देता तसंच गोड हसत त्याच्याजवळ गेली. सायली म्हणाली, नाथ. तिच्या प्रेमळ हाकेने त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याला जेव्हा तो सकाळी शोधित असायचा तेव्हा त्याला सगळं आठवायचं. तिला आपल्यामुळे त्रास होतो हे कळत होतं. त्याला वाईट वाटत होतं, पण तो तसा बनला होता. त्याला त्यातून बाहेर निघता येत नव्हतं. तिच्या हातातून रक्त येत आहे, तरी तिच्या चेहऱ्यावर हसू आहे हे पाहून तो थोडा शांत झाला. अर्जुन म्हणाला, माझ्यामुळे तुला त्रासच होणार आहे. तू निघून जा. का स्वतःला त्रास करून घेत आहेस? सायली म्हणाली, कोण म्हणालं तुमच्यामुळे मला त्रास होतो? अर्जुन म्हणाला, हे बघ, रक्त येत आहे. सायली म्हणाली, काही नाही, जाऊ दे. चला जेवताना मी भरवू? अर्जुन म्हणाला, नको करू असं, मला वाईट वाटतं. मग तुला त्रास होत आहे, पण मला नाही निघता येणार यातून. तू निघून जा. तुला माझ्याकडून ज्या अपेक्षा असतील त्या नाही पूर्ण होणार. सायली म्हणाली, चला खा, मी तुमच्या आवडीचं बनवलं आहे. असं म्हणत तिने त्याला घास खाऊ घातला. त्याने पण शांतपणे खाल्ला. ती खरंच छान बनवते जेवण हे त्याला आतापर्यंत कळलं होतं. ती त्याला एक एक घास खाऊ घालत होते आणि तो शांतपणे खात होता. सगळं झालं तसं नोकर येऊन ताट घेऊन गेले. सायलीने त्याला उठवून पलंगावर बसवलं. तो पण बसला. ती त्याच्या बाजूला बसली आणि त्याचा हात हातात घेतला. सायली म्हणाली, बोला, काय बोलत होतात? अर्जुन म्हणाला, तुझ्या माझ्याकडून अपेक्षा असतील ना काही, त्या कधीच पूर्ण नाही होणार. तू जा इथून. सायली म्हणाली, मला तुमच्याकडून काय, आयुष्याकडून पण काहीच अपेक्षा नाहीत. अर्जुन म्हणाला, तुला माझ्यामुळे एवढा त्रास होतो, तरी तू मला रोज जेवण द्यायला येते, माझी एवढी काळजी करते. का बरं करतेस? सायली म्हणाली, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी आईला वचन दिलं आहे त्यांचा मुलगा त्यांना परत देईल. मला ते वचन पूर्ण करायचं आहे. ते वचन पूर्ण झालं की मी निघून जाईल इथून, तुमच्यासमोर नाही येणार. पण ते वचन पूर्ण करायला मला तुमची साथ लागेल. सांगा, ते वचन पूर्ण करायला साथ तुझी देशील का? सायली श्वास रोखून
अर्जुन काय म्हणतो ते ऐकत होते. तिचा हात पुढे केलेला होता. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि एकदा तिच्या हाताकडे पाहिलं, पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर पण हसू आलं. त्याने गालात हसत तिच्या हातावर हात ठेवला. तसं तिचं हसू मोठं झालं. अर्जुन म्हणाला, मी नक्की साथ देईल तुला, पण हे सगळं नाही घेतलं तर माझा स्वतःवर ताबा नाही राहत. त्याचा त्रास तुला होईल माझ्या हातून. त्या अवस्थेत काही पण होईल. सायली म्हणाली, चालेल, मी सगळं सहन करायला तयार होईल. माझ्या हातून त्या अवस्थेत काही पण होईल. सायली म्हणाली, चालेल, मी सगळं सहन करायला तयार आहे, पण तुम्ही यातून बाहेर या. अर्जुनने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिने पण त्याच्या केसातून हात फिरवला चालू केलं. तसं त्याचं डोकं शांत झालं. तिने हात फिरवायचा थांबवला. तसं त्याने तिच्याकडे, मग उद्यापासून खिडकी उघडायची ना, लाईट पण ऑन करायचे, असं अंधारात नाही राहायचं. मंजूर पाहिलं. तिचा हात परत केसांमध्ये ठेवला. अर्जुन, राहू दे ना, चांगलं वाटतंय. सायली म्हणाली, हो. अर्जुन, मी सगळं ऐकलं. तू जे म्हणशील सगळं करेल, पण मला सोडून जाऊ नको हा. सायली म्हणाली, नाही जाणार. मी नेहमी इथेच असेल तुमच्यासाठी, तुमच्यासोबत. तो तसं झोपून गेला. आज एका वर्षाने तो न नशा करता पण शांत झोपला होता. सायली तशीच बसल्या बसल्या झोपे गेली. सकाळी सायलीला जाग आली तर अर्जुनने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ती हसली आणि त्याला नीट झोपवून आवरायला गेली. सगळं आवरून ती खाली गेली, पण तिच्या हाताला लागलेलं होतं ते तसंच होतं. तिने फक्त काच काढून फेकली होती. बाबाचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. बाबा म्हणाले, सायली, हाताला काय झालं? अर्जुनने मारलं का? किती लागलं आहे? त्यांचा आवाज ऐकून आई पण आल्याने हाताला लागलेलं पाहिलं. आई पण तिचा हात हातात घेतला. नोकरला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगितला. आई म्हणाली, जाऊ दे बाळा, नको परत त्याच्या खोलीत जाऊ. किती वेळा लागलं तुला? आमचं नशीब समजू आम्ही. सायली म्हणाली, आई, आता सगळं चांगलं होईल. बाबा म्हणाले, म्हणजे? सायलीने काल झालेलं सगळं त्यांना सांगितलं. तसं त्यांनी भरल्या डोळ्यांनी तिला पाहिलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाबा म्हणाले, तुझे आभार कसे मानू बेटा? सायली म्हणाली, मुलीचे आभार मानायचे का बाबा? आई म्हणाली, पण बाळा, त्याला ते सगळं काही नाही मिळालं तर तो भयंकर वागतो. तुला पुन्हा त्रास होईल. सायली म्हणाली, मी तयार आहे आई. त्याला पुन्हा आधीसारखं करायचं आहे मला. काही झालं तरी चालेल. तुम्ही तुमच्या आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. मला यश मिळो असा आशीर्वाद द्या. असं म्हणत ती त्यांच्या पाया पडली. दोघांनी तिला आशीर्वाद दिला. खालचं सगळं बघून ती नोकरांना घेऊन वर आली. रूममध्ये जेवढ्या बाटल्या भरलेल्या रिकाम्या सिगरेटचे पाकिट, सगळं रूम तिने साफ करायला लावलं. 2 नोकरांनी मिळून सगळं साफ केलं आणि खाली गेले. सर्व खिडक्या खोलून ती अर्जुनजवळ आली. चेहऱ्यावर ऊन आल्यामुळे तो वैतागला होता. सायली म्हणाली, नाथ, उठायचं ना? अर्जुन म्हणाला, नाही. बंद कर सगळं. सायली म्हणाली, माझा ऐकणार होता ना? उठा ना नाथ. त्याने हाताला पकडून उठवलं. अर्जुनने हात बाजूला करत ड्रॉवरमध्ये काहीतरी पाहिलं, पण त्याला मिळालं नाही. सायली म्हणाली, नाही मिळणार. चला, आंघोळ करायची आहे. अर्जुन म्हणाला, रेस्टलेस होतं. सायली म्हणाली, प्लीज दे मला, मला नाही राहत. सायली म्हणाली, उठून सगळं आवरलं तर दिलं. अर्जुन लगेच उठला आणि आवरायला गेला. आवरून आला तसं सायलीने त्याचा हात पकडून त्याला गॅलरीमध्ये नेलं. त्याला सोफ्यावर बसवत ती त्याच्या बाजूला बसली. अर्जुन म्हणाला, का आणलं मला इथे? मी आवरलं ना आता, मला दे ना. मी नाही राहू शकत, जीव तडफडत आहे माझा. सायली म्हणाली, थोडा वेळ ना नाथ. तिचं ते नाथ म्हणणं त्याला खूप आवडायचं. तो शांत बसला. तो श्वास जोरजोरात घेत होता. त्याला सहन होत नव्हतं. सायली त्याच्या चेहऱ्याजवळ आली आणि तिचं काम करू लागली. थोड्या वेळाने जेव्हा ती उठली तेव्हा समोर असलेल्या आरशात त्याची नजर गेली आणि तो स्तब्ध झाला. पूर्ण 1 वर्षाने त्याने स्वतःला आरशात पाहिलं होतं. क्लीन शेव, केस परफेक्ट कापलेले. आधीचा अर्जुन जसा होता त्यापेक्षा जास्त आता तो हँडसम दिसत होता. सायलीने त्याच्यावरून बोट फिरवून त्याची नजर काढली. तिने सगळं सामान उचलून ठेवलं. अर्जुन तिच्या मागे फिरत होता. अर्जुन म्हणाला, आता दे ना प्लीज, मला तुला त्रास नाही द्यायचा आहे. प्लीज दे, हात जोडतो मी. सायली म्हणाली, नाथ, काही नाही होणार. मी आहे ना. आपल्याला त्यातून बाहेर यायचं आहे ना? अर्जुन म्हणाला, पण एका दिवसात काय होईल? सायली म्हणाली, जेवढं होत आहे तेवढं स्वतःवर नियंत्रण ठेवा.
असंच दुपार झाली. रोज एवढ्या वेळात 4 बाटल्या संपवणारा तो आज एक थेंबही न घेता बसला होता. पण सवय या खूप घातक असतात. हळूहळू त्याचं स्वतःवर नियंत्रण जात होतं. तो व्हायलेंट होत होता. सायली जेवण घेऊन वर आली तर रूमची हालत पाहून तिने मान हलवली. रूममधलं सगळं अर्जुनने फेकून फोडलं होतं. एकही वस्तू जागेवर नव्हती. ते हळूच आत आले. अर्जुन म्हणाला, प्लीज मी हात जोडतो. माझा जीव जाईल प्लीज. सायली म्हणाली, ठीक आहे, पण एकच मिळणार. रोज फक्त एकच बाटली मिळणार. मी देईल, पण एकाच. अर्जुन म्हणाला, बाजूला फ्लॉवर पॉट तिच्याकडे फेकत. नाही, मला हवा आहे, दे मला. सायलीने लगेच त्याच्याजवळ जात त्याला छातीशी घट्ट पकडलं. त्याने तिला घट्ट पकडलं होतं. तो हळूहळू शांत होत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी भरलं होतं. चेहऱ्यावर अस्वस्थता हतबलता दिसत होती. सायली म्हणाली, शांत हो नाथ. ती त्याला हळूहळू कुरवाळत त्याला नीट बसवलं आणि जेवण भरू लागली. जेवण झालं तसं ते बाहेर जाऊन एक बाटली घेऊन आली. त्याने घाईत ती बाटली घेतली आणि तोंडाला लावत सगळी संपवली. हळूहळू दिवस जात होता. पूर्ण दिवसात 10 तरी बाटल्या संपवणारा तो आज एक बाटली घेऊन पण शांत होता. पण किती वेळ? व्यसन होतं ते. तुम्ही एकदा त्याला कवटाळले की ते तुम्हाला सोडत नाही. तुम्हाला संपूनच ते व्यसन संपतं. त्यामुळे व्यसन लावण्याआधी विचार करत चला. त्या व्यसनाचा फक्त तुम्हाला त्रास होत नाही, तुमच्याजवळ असणाऱ्या सगळ्यांना तो त्रास होत असतो. रात्र झाली. अर्जुनला राहवत नव्हतं. सायली त्याला घेऊन बसली होती. जसं लहान मुलाला घेऊन बसतात तसं ती त्याला घेऊन बसली होती. तो तिला सोडत नव्हता. कारण तिला सोडलं तर व्यसन डोक्यावर काढत होतं. ती जवळ होती तर त्याला थोडा का होईना ताबा ठेवता येत होता. असंच एक आठवडा गेला. थोडं चिडचिड करत, थोडं बंड पुकारून तो थोडा सायलीला त्रास देत होता. कितीतरी वेळा तोडफोड करून ठेवली होती. हट्ट करून 2 बाटल्या घेतच होता. पण सायली त्याला लाडात बोलून समजत होती. आज ती त्याला जबरदस्ती खाली घेऊन आली. त्याचे आईबाबा त्याला पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. त्याची आई अनुराधा लगेच त्याच्याजवळ आली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी नजर काढली. अनुराधा म्हणाल्या, बस बाळा, तुला पुन्हा आधीसारखं पाहून बरं वाटत आहे. अर्जुनने फक्त स्माईल केलं. सगळे नाश्ता करत होते. नाश्ता झाला तसा अर्जुन त्याच्या खोलीत गेला. अनुराधा म्हणाल्या, सायली, आम्ही 2 दिवसासाठी बाहेरगावी जात आहोत. काम आहे यांचं म्हणून. सगळं सांभाळशील का बाळा? सायली म्हणाली, हो आई. दीपक म्हणाले, काळजी घे बेटा. आजसाठी थँक्यू. सायली म्हणाली, काय बाबा? अनुराधा म्हणाल्या, येतो आम्ही, काळजी घे. नोकराने त्यांचं सामान गाडीमध्ये ठेवलं आणि ते दोघं निघून गेली. सायली वर आली तर अर्जुन पुन्हा तोडफोड करत होता. ती आली तसं त्याने हातातला फ्लॉवर पॉट फेकला. सायली म्हणाली, अहो काय करताय? असं म्हणत ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला घट्ट पकडलं. तो सुटण्यासाठी धडपडत होता. अर्जुन म्हणाला, सोड मला. सायली म्हणाली, नाही, तुम्ही शांत व्हा, मी आहे ना. अर्जुन म्हणाला, तिचे केस पकडत, काय करणार आहे तू? तुला कळत नाही का? मी म्हणालो ना नाही जमणार मला. का कळत नाही तुला? जबरदस्ती करत आहेस का मला? सायली म्हणाली, आहा, अहो सोडा, दुखतंय मला. अर्जुन म्हणाला, मला किती दुखत आहे माहीत आहे? त्रास होत आहे मला. जीव तडफडत आहे. का समजत नाही तुला? सायली म्हणाली, अहो. अर्जुनने तिला धक्का देऊन खाली पाडला आणि मोठे पाऊल टाकत टेरेसवर गेला. नोकराला बाटल्या आणायला सांगून तिथे पीत बसला. सायली त्याच्या अशा वागण्याने दुखावली होती. ती तिथेच बसून रडत होती, पण लगेच उठली आणि त्याला शोधू लागली. टेरेसवर गेली तर तिला दिसलं की 4 बाटल्या रिकाम्या पडल्या होत्या. तो पुढची घेत होता. तिने धावत जाऊन त्याला अडवलं. अर्जुन म्हणाला, जा इथून. मी माझ्या पैशाचं पीत आहे, तुझं काय जात आहे? हा तुझा पैसा नाही. असं म्हणत त्याने तिला धक्का दिला आणि तो दारू पिऊ लागला. परंतु ती जाऊन भिंतीवर आधार घेत बेशुद्ध पडली. सकाळी ऊन चेहऱ्यावर आलं तसं अर्जुनला जाग आली. त्याचे सर्व उतरले होते. डोकं भयंकर दुखत होतं. त्याने डोळे चोळत आजूबाजूला पाहिलं तर सायली कठड्याजवळ पडली होते. कपाळाला लागलं होतं. त्यातून रक्त निघत होतं. हाताला पण लागलं होतं. तो लगेच उठला आणि तिला उठवायला लागला. कारण काय झालं आहे हे आठवत नव्हतं. अर्जुन म्हणाला, सायली, काय झालं? उठ ना सायली. पण ती काय उठत नव्हती. त्याने तिला उचललं आणि खाली नेलं. डॉक्टरला फोन लावून बोलवून घेतलं. डॉक्टर तिला चेक करत होते आणि तो तिथे अस्वस्थपणे चकरा मारत होता.
डॉक्टरचं झालं तसं त्याच्या जवळ आले. डॉक्टर म्हणाले, काही गंभीर नाही, लागलेल्या ठिकाणी मी पट्टी केली आहे, खायला द्या त्यांना आणि गोळ्या द्या, बरं वाटेल. अर्जुन म्हणाला, थँक्यू डॉक्टर. डॉक्टर निघून गेले तसं अर्जुन तिच्या जवळ जाऊन बसला. तिचा हात हातात घेतला आणि तिच्या कपाळावरून हात फिरवला. अर्जुन म्हणाला, मी म्हणालो ना तुला त्रास होईल ग. नक्की मीच आहे, काही केलं आहे म्हणून तुला लागलं आहे. माझ्यामुळे होत आहे सगळं. का ऐकत नाही तू? निघून जा दूर. माझ्यामुळे त्रास होत आहे तुला. मी स्वतःवर ताबा नाही ठेवू शकत आहे. माफ कर मला, माफ कर. थोड्या वेळात तिला जाग आली. बाजूला अर्जुनला बसलेली पाहून ती लगेच उठली. पण डोक्यात कळ गेली तसं तिने डोक्याला हात लावला. सगळं आठवलं तसं डोळ्यात पाणी आलं. अर्जुन म्हणाला, बरं वाटत आहे का? सायली म्हणाली, बरं आहे मला, तुम्ही नका काळजी करू. अर्जुन म्हणाला, अगं सायली उठून खाली निघून गेली होती. अर्जुन फक्त तिला जाताना बघत होता. त्याला कळत नव्हतं काय करावं. सायलीने खाली जाऊन सगळं आवरलं आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन वर आले. अर्जुन म्हणाला, सायली म्हणाले, मला माफ करा, मी तुमच्यावर जबरदस्ती केली सगळं बंद करण्यासाठी. तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला, मला माहीत आहे. हे पैसे तुमचे आहेत, मला नको आहेत. या चाव्या आईने दिल्या होत्या, त्या आले की तुम्ही त्यांना द्या. मी पैशासाठी लग्न नव्हतं केलं. लग्न झालं तेव्हा माहीत पण नव्हतं काहीच. माझ्या सावत्राईने मला न विचारता लग्न ठरवलं होतं. तिला फक्त मला पाठवून द्यायचं होतं, म्हणजे माझ्या नावावर जे असेल ते त्यांचं होईल. त्यांना माझी कधीच काळजी नव्हती. मी आजपर्यंत फक्त परिस्थितीचा स्वीकार करणं शिकले आहे. त्यामुळे हे पण स्वीकारलं. लग्न करून आले आणि आईने सगळं सांगितलं. त्या आईने मला त्यांचा मुलगा परत मागितला होता. मला सांगा, काय चूक होती त्या आईची? तुमच्यासोबत विश्वासघात झाला, त्यात तुमच्या आईबाबाची काय चूक होती? पण शिक्षा मात्र तुम्ही त्यांना दिली. तुम्हाला हे असं दिवसेंदिवस नशेत पाहून त्यांना किती त्रास झाला याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही. ते एका वर्षात किती रडले असतील याचा तुम्हाला अंदाज पण नाही. मान्य, तुमचं स्वप्न होतं एका व्यक्तीमुळे ते सगळं धुळीच मिळालं, पण तुम्हाला पुन्हा चान्स मिळाला नसता का? मिळाला असता. तुमचा स्वतःवर विश्वास नव्हता का? हे असं नशेत राहून काय मिळालं तुम्हाला? तुमचं स्वप्न पूर्ण झालं का? की तुमच्या आईबाबांना आनंद झाला? तुमचे आईवडील तुम्हाला यासाठी मोठं करतात का की एका अपयशामुळे तुम्ही असं पाऊल उचलावं? आयुष्यात यश अपयश हे येतच असतात, पण म्हणून त्यासाठी हे सगळं करायचं का? एकदा विचार येत नाही का तुम्हाला की तुमच्या अशा करण्याने तुमच्या आईवडिलांना काय वाटेल? ते त्यांच्या रक्ताचं पाणी करतात तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्याची जरा कदर नसावी? माफ करा, खूप बोलले असेल तर. यापुढे मी तुम्हाला कसली जबरदस्ती करणार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी टोकणार नाही की काही बोलणारही नाही. माझं कर्तव्य आहे तुमची काळजी घेणं, ते मी घेईल. मी तुम्हाला वचन दिलं आहे, कुठे जाणार नाही, पण तुमच्यासमोर जास्त येणारही नाही. तुम्हाला माझा काही त्रास होणार नाही. येते मी, असं म्हणत ती निघून गेली. अर्जुन फक्त तिला जाताना बघत होता. त्याला पश्चाताप होत होता, पण वेळ निघून गेली होती. त्याला वाईट वाटत होतं. तो किती चुकीचं वागला हे त्याला आता कळत होतं. तिची धडपड त्याला आता आठवत होती, पण तो आता काहीच करू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधा आणि दीपक देशमुख आले. सायली काम करत होती. नोकरांनी येऊन सांगितलं तसं ती बाहेर गेली. ते सोफ्यावर बसलेले होते. ती समोर गेली आणि त्यांच्या पाया पडली, पण तिला पाहून ते आश्चर्यचकित झाले. कपाळाला आणि हाताला पट्टी होती. अनुराधांनी लगेच तिला आपल्या जवळ बसवलं. अनुराधा म्हणाल्या, काय झालं बाळा, हे काय लागलं? अर्जुनने काय केलं का? कधी या मुलाला कळेल की हे सगळं त्याच्या भल्यासाठी आहे? त्यांचा तो मायेचा स्पर्श झाला तसं सायलीचा बांध सुटला आणि ते रडू लागली. त्यांना घट्ट पकडून ती रडत होती. कितीतरी वर्षांनी एवढ्या मायेचा स्पर्श तिला झाला होता. अनुराधा तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. वरून अर्जुन तिला रडताना पाहत होता आणि त्याचा जीव जळत होता. आपल्यामुळे ती एवढं रडत आहे हा विचार करत तो तिला रडताना बघत होता. अनुराधा म्हणाल्या, काय झालं बाळा? सायली म्हणाली, काही नाही, आईची आठवण आली म्हणून थोडं हे झालं. कसा झाला तुमचा प्रवास? दीपक म्हणाले, आम्ही ठीक आहोत बेटा, तू सांग कसं लागलं हे? सायली म्हणाली, काही नाही बाबा,
काल पायरीवरून उतरत असताना पाय सरकला आणि खाली पडले. यांनी डॉक्टरला बोलवलं होतं. ठीक आहे. तिचं बोलणं ऐकून अर्जुन शॉक झाला. तिने खोटं सांगितलं? आपल्याबद्दल काहीच बोलली नाही? ही गोष्ट त्याला खाऊ लागली. ती आपल्यासाठी एवढं करते पण आपण तिला फक्त त्रास देत आहे हे त्याला कळत होतं. तो तसाच आपल्या खोलीत गेला. सायली म्हणाली, आई तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण लावते. अनुराधा आणि दीपक वर निघून गेले. सायलीने सगळी तयारी केली आणि त्यांचं जेवण वाढलं. ते जेवायला बसले. तिने अर्जुनचं ताट नोकराकडून वर पाठवून दिलं. अर्जुन वाट पाहत होता की कधी सायली वर येईल म्हणजे त्याला बोलता येईल. तो तिची वाट पाहत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. तेवढ्यात दरवाजा वाजला. तो खुश झाला. त्याला वाटलं सायली आली. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याची निराशा झाली, कारण नोकर जेवणाचं ताट घेऊन आला होता. त्याने त्याला ठेवायला सांगितलं आणि जायला सांगितलं. नोकर ताट ठेवून निघून गेला तसा अर्जुन डोक्याला हात लावून बसला. त्याला त्रास होत होता. सकाळपासून सायलीच्या विचारात त्याला काहीच आठवलं नव्हतं, पण आता त्याला असह्य होत होतं. त्याने नोकरला बोलून सायलीला बोलवायला सांगितलं. सायलीला त्याचा निरोप मिळाला तसं ती वर जायला निघाली. सायली रूममध्ये आली तर अर्जुन डोकं पकडून कळवळत होता. ती लगेच त्याच्याजवळ आली. सायली म्हणाली, अहो काय होतंय तुम्हाला? अर्जुन म्हणाला, सायली रडत जाऊ नको. सायली, मला त्रास होतोय, डोकं दुखतंय माझं, प्लीज काही कर मला. सायली म्हणाली, हो मी आहे, इथेच आहे. तिने त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्याच्या केसातून हात फिरवत त्याचं डोकं दाबू लागली. तसं एवढा वेळ कळवत असलेला तो शांत झाला. तिच्या कमरेला विळखा घालून तो शांत पडून राहिला. थोड्या वेळात त्याला तसंच झोप लागली. तसं सायली उठून खाली निघून गेली. पुढचे 2-3 दिवस असं चालू होतं. सायली त्याला काहीच म्हणत नव्हती. त्याच्यासमोर जायची नाही, पण तो तिच्याच विचारात असायचा. त्यामुळे दारू सिगरेट सगळं विसरला होता. सायलीला हे माहीत नव्हतं, पण आईंना हे कळलं होतं. नोकरांनी त्यांना सांगितलं होतं. तसं त्यांना बरं वाटलं. त्याच्यासोबत बोलायचं म्हणून त्या त्याच्या खोलीत गेल्या. आई म्हणाले, अर्जुन ए बाळा. त्याने आवाज दिला तसं तो उठून बसला. अर्जुन म्हणाला, आई. आई म्हणाली, ठीक आहे का बाळा तू? अर्जुन म्हणाला, हो आई. आई सायली बघ ना, रागवली आहे माझ्यावर, बोलत नाही माझ्यासोबत ती. तू रागव तिला. माझा जीव नाही लागत आई, ती बोलली नाही तर. सतत तिचा विचार करत आहे ती, बघ ना. असं म्हणत तो त्यांच्याकडे लहान मुलासारखं कंप्लेंट करू लागला. त्याचं बोलणं ऐकून आई गालात हसल्या. आई म्हणाल्या, प्रेमात पडला आहेस तिच्या? अर्जुन म्हणाला, नाही. नजर चोरत, असं काही नाही. आई म्हणाल्या, मग 3 दिवसापासून तिच्या विचारात का एवढा हरवला आहेस की तुला तुझ्या व्यसनाची आठवणच नाही आली? अर्जुन त्यांच्या प्रश्नावर निरुत्तर झाला. त्याला कळत नव्हतं, पण त्याला आश्चर्य वाटलं की रोज घेणारे आपण 3 दिवसात त्या गोष्टीची आठवणच आली नव्हती. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला तसंच विचारात सोडून खाली गेल्या. सायली दुसऱ्या खोलीत राहत होती. ती तिच्या खोलीत विचार करत बसली होती की अर्जुन तिथे आला. अर्जुन म्हणाला, सायली. सायली म्हणाली, हां काही हवे का? अर्जुन म्हणाला, माझ्यासोबत बाहेर येशील? सायली म्हणाली, हो. अर्जुन आवरून खाली आला तर त्याचे आईबाबा त्याला बघतच राहिले. 1 वर्षाने तो असं स्वतःहून आवरून खाली आला होता. अर्जुन म्हणाला, दोघांच्या जवळ बसत, माफ करा मला आई बाबा, तुम्हाला त्रास दिला ना मी. आय एम सॉरी. तुमची काही चूक नसताना मी तुम्हाला एवढा त्रास दिला. माफ कराल का मला? आई म्हणाली, तू काहीच नाही केलं बाळा, आम्हाला काही त्रास नाही झाला. तू आधीसारखा झालाय याचा आनंद आम्हाला जास्त आहे. बाबा म्हणाले, बरोबर बोलते तुझी आई. विसरून जा बाळा गोष्टी, नव्याने सुरुवात कर. आम्हाला तू खुश हवा आहेस, बाकी काही नको. अर्जुन म्हणाला, मी खुश राहणार आता. मला माझी चूक कळली आहे. थँक्यू आई बाबा, माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात तुम्ही. त्याने दोघांना मिठी मारली. वरून सायली त्या तिघांना पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिची मेहनत सफल झाली होती. स्वतःला सावरत ती खाली आली. तसा अर्जुन आईबाबा पासून बाजूला झाला. आईने अर्जुन आणि सायलीची नजर काढली. अर्जुन त्यांना सांगून बाहेर पडला. सायली त्याच्या मागे आली. अर्जुनने त्याची गाडी काढली. आज 1 वर्षाने तो त्याची गाडी काढत होता. सगळे त्याला असं तयार झालेलं आणि गाडी काढत असलेलं पाहून इमोशनल झाले होते, कारण त्याचा हसतमुख स्वभाव होता. प्रत्येकाला हसतमुखाने बोलणं, त्यांना आपलं समजणं असा त्याचा स्वभाव होता. एक नोकर म्हणाला, अर्जुन बाबा, तुम्हाला असं आधीसारखं पाहून खूप चांगलं वाटलं. दुसरा नोकर म्हणाला, हो बाबा, असंच राहा.
पुन्हा त्या दुनियेत जाऊ नका. अर्जुन म्हणाला. हो. नोकर निघून गेल्याने त्याने भरलेले डोळे पुसले. सायली समोर गाडी उभी केली आणि तिला आत बसायला सांगितलं. ती शांतपणे बसली आणि दोघं निघाले. त्यांचा पहिला प्रवास. सायली बाहेर पाहत बसली होती. अर्जुन अधूनमधून तिला पाहत होता. त्याने गाडी बीचवर घेतली आणि पार्क करून खाली उतरला. सायली पण खाली उतरली. अर्जुन पुढे चालत होता आणि सायली त्याच्या मागे हळूहळू चालत होती. तो पाण्याजवळ जाऊन थांबला. तो समुद्राकडे पाहत होता तर सायली त्यालाच पाहत होती. ती त्याच्या मागेच एका दगडावर बसलेली होती. थोडा वेळ असा शांततेत गेला. अर्जुन मागे वळून सायलीजवळ बसला. अर्जुन म्हणाला. मला माहीत आहे तुला माझा राग आला आहे. हर्ट झाली आहेस तू. त्या दिवशी मी काय बोललो काय नाही मला काहीच आठवत नाही. तुझ्या बोलण्यावरून अंदाज आला मला मी काय बोललो असेल. तुला माहीत आहे सायली, माझं स्वप्न होतं इंटरनॅशनल लेवलला खेळणं. लोक किती वर्ष मेहनत करतात तेव्हा त्यांना तो चान्स मिळतो. मला लवकर मिळाला होता तो चान्स. आमच्या सरांना गर्व होता माझ्यावर. ते म्हणायचे, अर्जुन तू नक्की जिंकशील. मला तुझ्यावर विश्वास आहे. जेव्हा ते रिपोर्टमध्ये तसं आलं मी तुटलं होतं. मी किती मेहनत केली त्यासाठी हे मला माहीत होतं. असे एका क्षणात जेव्हा तुमच्या स्वप्नांचा चुराडा होतो ना तेव्हा जिवंत असून मेल्यासारखं वाटतं. माझी मनस्थिती तेव्हा काय होते हे कोणालाच कळणार नाही. त्या दिवशी बरोबर बोलली तू. आईबाबाची चूक नसताना मी त्यांना शिक्षा दिली. पण तेव्हा काहीच कळत नव्हतं काय करू काय नको. ज्यासाठी एवढी मेहनत केली तहान भूक विसरून सगळं केलं ते जेव्हा दूर जातात ना जगावं वाटत नाही. मग हरलं होतं मी. जगावं वाटत नव्हतं म्हणून मी हे सगळं चालू केलं होतं. बस सगळं विसरून जावं वाटत होतं. पण आता कळलं आहे तुमची काही चूक नाही त्यात. आई बाबा तुम्हीच आहात आता माझ्या आयुष्यात. मला तुम्हाला गमवायचं नाही आहे. आता मला काहीच नाही गमवायचं. तिचा हात हातात घेत मी सगळं सोडायला तयार आहे. मला आईबाबाचा आधीचा अर्जुन बनायचं आहे. सगळं आधीसारखं करायचं आहे मला. बोल सायली, हे सगळं आधीसारखं करण्यासाठी साथ तुझी देशील का? सायली भरल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती. तोही तिच्या डोळ्यात बघत होता. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि भरल्या डोळ्यांनी त्याला होकार दिला. तसं तो तिला बिलगला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करत होती. थोडा वेळ तसंच गेला. अर्जुन तिचा हात पकडून बसला होता. सायली म्हणाली, मला वाटतं तुम्ही बाबासोबत ऑफिस जॉईन करावं. नाहीतर तुम्हाला खेळायचं असेल तर तेही चालेल. पण रिकामं बसून त्याच गोष्टी आठवण्यापेक्षा काहीतरी काम करा. तुम्ही लवकर बाहेर याल यातून. अर्जुन म्हणाला. हो, मी पण तोच विचार करत होतो. खेळणं वगैरे नको आता. बाबासोबत ऑफिस जॉईन करतो. त्यांना आराम मिळायला हवा आता. सायली म्हणाली. हो. अर्जुन म्हणाला. सायली, असंच माझी साथ नेहमी दे. कधीच मला एकटं सोडू नको. मी मरून जाईल तुमच्याशिवाय. सायली म्हणाली. नाही जाणार तुम्हाला सोडून. मी नेहमी तुमच्यासोबत आहे नाथ. आई बाबा आणि मी आम्ही तिघे नेहमी तुमच्यासोबत असू. थोडा वेळ तसंच बसून ते परत आले. घरी आले तर मॉम डॅड झोपले होते. ते आपल्या खोलीत गेले. सायली दुसऱ्या खोलीत जात होती तर अर्जुनने तिचा हात पकडला. अर्जुन म्हणाला लहान मुलासारखं चेहरा करत, मला झोप नाही येत, चल ना. सायलीला त्याच्यावर खूप लाड आला. तिने हो मान हलवली. तसं अर्जुन तिला घेऊन खोलीत आला. त्याने तिला बेडवर बसवलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिचा हात पकडून केसात ठेवला आणि डोळे बंद केले. ती हळूहळू त्याच्या केसात हात फिरत होती. थोड्याच वेळात तो झोपी गेला. ती पण त्याला नीट झोपवून त्याच्या बाजूला झोपी गेली. आजची सकाळ एकदम फ्रेश झाली होती. अर्जुनसाठी आज त्याला खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. तो आधी उठला आणि बाजूला पाहिले तर सायली नव्हती. त्याने उठून आवरला आणि खाली आला. अर्जुन म्हणाला, गुड मॉर्निंग आई बाबा. असं म्हणत तो त्यांच्या पाया पडला. त्याचे आई बाबा खुश होऊन त्याला पाहत होते. सायली नाश्ता घेऊन बाहेर आली. ते घर नाश्ता करत होते. अर्जुन म्हणाला, आई आज तुझ्या हातचं छोलेपुरी हवे मला. अनुराधा म्हणाल्या, हो बनवेल ना बाळा, दुपारी बनवते. अर्जुन म्हणाला, नाही मी दुपारी घरी नाही आहे, संध्याकाळी बनव. अनुराधा म्हणाल्या, कुठे जातोय बाळा? अर्जुन म्हणाला, मी बाबासोबत ऑफिसला जात आहे. त्याने असं म्हणलं आणि त्याचे आईबाबा शॉक लागल्यासारखं त्याला पाहत होते. त्यांनी अर्जुनकडे पाहून सायलीला पाहिलं तर ती गोड हसत त्यांनाच पाहत होते. अर्जुन म्हणाला, बाबा मी सगळं शिकून घेतो, मग तू घरी राहून आराम करायचा.
मी हँडल करेल सगळं. दीपक म्हणाले, हो बाळा, चालेल. तो आणि बाबा ऑफिसला गेले आणि आई सायलीला घेऊन बसल्या. अनुराधा म्हणाल्या, काय झालं अर्जुनला? सायली म्हणाली, काही नाही आई, ते झालं असं की असं म्हणत तिने सगळं त्यांना सांगितलं. त्यांना तिचं कौतुक वाटलं. अनुराधा म्हणाल्या, तुझ्या येण्याने सगळं आधीसारखं झालं बघ. सायली म्हणाली, असं काही नाही आई. अनुराधा म्हणाल्या, असंच आहे. तुमचा संसार सुखाचा व्हावा एवढीच इच्छा आहे आता मला. देवाने बाकी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. अर्जुनला आधीसारखं करण्यात तुझा हात आहे, यासाठी मी तुझी नेहमी ऋणी राहील बेटा. सायली म्हणाली, आई, मुलगी म्हणताना मला तुम्ही माझे फक्त लाड करा, हे असं ऋणी वगैरे नका बोलू, परक वाटतं. अनुराधा म्हणाल्या, हो बाळा, खूप खूप लाड करणार तुझे. बोल, आज तुला काय खायचं? सायली म्हणाली, पुलाव. अनुराधा म्हणाल्या, चालेल, मी बनवते. सायली म्हणाली, मी करते ना आई. असंच म्हणाले. अनुराधा म्हणाल्या, नाही, आज तू आराम कर, मी बनवते. आज खूप दिवसांनी अर्जुन छोलेपुरी बनवायचं म्हणाला. त्याला खूप आवडतं माझ्या हातचं. आज मी खूप खुश आहे. सायली म्हणाली, हो, मला पण शिकवा हा. अनुराधा म्हणाल्या, हो, शिकवेल ना बाळा. संध्याकाळी अर्जुन आणि बाबा घरी आले. सुंदर असा घमघमाट पूर्ण घरात घुमत होता. अर्जुन आत आला आणि तसंच किचनमध्ये गेला. अर्जुन म्हणाला, आई, काय मस्त सुगंध येतोय. आहा, जेवाय दे ना, मला भूक लागली. अनुराधा म्हणाल्या, अर्जुन, हातपाय धुवून या आधी. अर्जुन म्हणाला, दे ना तसंच आई. अनुराधाने त्याला एक धपाटा घातला. तसं तो त्यांना वाकुल्या दाखवून पळून गेल्या. सायली त्याला असं करताना पाहून हसत होती. दीपक सगळ्यांचं हसू डोळ्यात साठवत होते. आज किती दिवसांनी त्यांचं घर, त्यांचा परिवार असा हसत होता. जेवण झालं तसं सायली आणि अर्जुन टेरेसवर बसले होते. सायली आकाशाकडे पाहत होती तर अर्जुन तिला पाहत होता. अर्जुन म्हणाला, ए छानसा रोशन चेहरा. सायली त्याच्या ओळी ऐकून गालात हसली. तो हनुवटे हातावर ठेवत तिला पाहत होता. सायली म्हणाली, काय झालं नात? अर्जुन म्हणाला, हाय, काळजावर वार केलास. तुझं हे नात म्हणणं मला खूप आवडतं सायली. सायली म्हणाली, आज काय झालं आहे तुम्हाला? एकदम बदलून गेला आहात तुम्ही. अर्जुन म्हणाला, कारण मी आधीच खूप वेळ घालवला आहे, मला अजून नाही घालवायचा, असं म्हणत त्याने तिला डोळा मारला. तसं ती लाजून खाली पाहू लागली. अर्जुन म्हणाला, आय लव्ह यू सायली. सायली म्हणाले, लव्ह यू टू नाथ. तिने असं म्हणताच त्याने तिला मिठीत घेतला आणि दोघं भविष्याची स्वप्ने पाहू लागले. समाप्त. कशी वाटली ही कथा ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.